अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. बघा, महाराजांची पुण्यतिथी येत आहे आणि आपण सप्ताह गुरुचरित्र पारायणालाही बसलेलो आहे आणि गुरुचरित्र पारायणाची समाप्ती कशी करायची आहे तर हे मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगणार आहे. तर बघा, काय करायचं आहे, सगळ्यात पहिलं आपल्याला गुरुचरित्र पारायणाला नैवेद्य कसा दाखवायचा तर या दिवशी आपल्याला 4 नैवेद्य करायचे आहे. पहिला नैवेद्य जो आहे तो आपल्या श्री दत्त महाराजांसाठी, दुसरा नैवेद्य जो आहे स्वामींसाठी, तिसरा नैवेद्य जो आहे जे आपण गुरुचरित्र ग्रंथ पठन करत असतो त्या ग्रंथासाठी, आणि चौथा नैवेद्य जो आहे तो आपल्या कुलदेवतेसाठी. अशा पद्धतीने आपल्याला 4 नैवेद्य करायचे आहे. आणि या दिवशी आपल्याला स्वामींचा अभिषेकही करायचा आहे. जे केंद्रात बसलेले आहे त्यांनी केंद्रात सर्व तिथे केल्या जातं व्यवस्थित, कारण की तिथे 10:30च्या आरतीनंतर नैवेद्य वगैरे सर्व दाखवलं जातं. तुमची इच्छा, तुम्ही तिथेही प्रसाद घेऊ शकता आणि तुम्हाला तिथून प्रसाद घरी आणल्यानंतर घरी आणूनही तुम्ही घेऊ शकता. पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पूर्ण आपल्या चॅनलवरती पूर्ण व्हिडिओ आलेला आहे, तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देत आहे. पूर्ण व्हिडिओ तुम्ही त्यामध्ये डिटेल बघू शकता. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना.